नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बघा फायनल मेरिट काय असणार आहे SSC GD 2024चं. तर मित्रांनो, तुमचा आता जो स्कोर आहे तो नॉर्मलायझेशन करून वाढणार आहे. आणि मित्रांनो, खूप मुलांना काळजी लागलेली आहे की SSC GD मध्ये माझं काय होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला थोडाफार अंदाज येऊन जाईल. मित्रांनो, संपूर्ण विश्लेषण आपण केलेलं आहे. तर मागच्या भरतीमध्ये किती जागा होत्या, त्यानंतर आता जागा किती आहेत आणि मेरिट कसं कसं वाढलं होतं मागच्या वर्षी आणि यावर्षी कसं वाढणार आहे, त्यानंतर कुणाचं सिलेक्शन होणार आहे, यावरून सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांनो लाईक करा. सगळी संपूर्ण माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, यातनं तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील. तर मित्रांनो, पुढच्या पॉईंटकडे वळू. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट असा आहे बघा, BSF मध्ये जागा किती आहेत 2024च्या महाराष्ट्राच्या आपल्या जागा किती आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघा BSFच्या जागा बघा महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, SCच्या 20 जागा आहेत, STच्या 18 आहेत, OBC 56 आहेत, EWS 45 आहेत आणि ओपनमधून मित्रांनो 91 जागा आहेत. तर मित्रांनो, टोटल BSFच्या जागा आहेत आता महाराष्ट्राला 2024 मध्ये, म्हणजे जी भरती आता पार पडली 2024 म्हणता येणार नाही, 2023 म्हणा. तर मित्रांनो, टोटल जागा 206 आहेत. तर मित्रांनो, हे पण तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं. तर पुढचा पॉईंट बघा, CISFच्या जागा बघा 2024च्या. तर मित्रांनो बघा, SC 45 आहेत, ST 41 आहेत, OBC 123 आहेत, EWS आहेत 45, त्यानंतर ओपनमधून 200 जागा आहेत. तर मित्रांनो, 2023च्या जागा आहेत या. पण मित्रांनो, ही भरती जी आहे ती चालू आता 2024मध्ये चालू आहे, म्हणून इथं आपण 2024 लिहिलेलं आहे. तर मित्रांनो बघा, टोटल जागा किती आहेत 454. कसल्या तर CISFच्या किती आहेत 45 आहेत, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, CISFच्या महाराष्ट्रामध्ये टोटल जागा किती आहेत तर 454 जागा आहेत. तर मित्रांनो बघा, पुढचा पण बघा, CRPFच्या जागा बघा, SC 14 आहेत, ST 13 आहेत, OBC 38 आहेत, EWS 14 आहेत, ओपनमधून मित्रांनो 60 जागा आहेत. तर मित्रांनो, CRPFच्या जागा बघा 139 जागा दिलेल्या आहेत महाराष्ट्राला यावर्षी. तर मित्रांनो बघा, SSBच्या जागा बघा, SC 2 आहेत, ST 2 आहेत, OBC 6 आहेत, EWS 2 आहेत, ओपनमधून 9 आहेत. तर मित्रांनो SSBच्या जागा. तर मित्रांनो, पुढचा पण बघा. तर मित्रांनो, ITBPच्या जागा बघा, SCच्या 12 आहेत, STच्या 11 आहेत, OBC 32 आहेत, EWS 11 आहेत, ओपनमधून 54 आहेत आणि मित्रांनो बघा, टोटल 120 जागा आहेत. तर मित्रांनो, आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. तर मित्रांनो, आसाम रायफलच्या जागा बघा. तर मित्रांनो, खूपच कमी जागा आहेत बघा. आसाम रायफलच्या जागा आहेत 4 SCच्या, ST 3, OBC 10, EWS 4, ओपनमधून मित्रांनो 16 आणि टोटल जागा आहे 37. तर मित्रांनो, ही एवढी तुम्हाला माहिती समजली असेल. तर बघा, इथे तुम्हाला जे स्क्रीनवर दिसते तर मेलचा कट ऑफ आहे 2023चा. तर मित्रांनो बघा, फायनल सिलेक्शन झालेलं तुम्हाला मी दाखवतोय. तर मेलचा कट ऑफ आहे बघा, हा आहे मेलचा कट ऑफ 2023 मधला. तर मित्रांनो, EWS बघा 80 वरती गेलेला कट ऑफ. त्यानंतर बघा SSB बघा, EWS जनरल एरिया 115, त्यानंतर SSB EWS बघा 92 नक्षल एरिया. त्यानंतर बघा, आसाम रायफल OBC बघा 106 जनरल एरिया. त्यानंतर आसाम रायफल नक्षल एरिया मित्रांनो बघा 91. BSF बघा 97 गेलेला होता कशामध्ये तर जनरल एरिया OBC मध्ये. त्यानंतर बघा BSF नक्षल एरिया 84. त्यानंतर CISF बघा OBCचा कट ऑफ बघा 117 गेला होता आणि त्यावेळेला 66 जागा होत्या. हे बघू शकता, इथे तुम्हाला तिथे जागा दिसतात आणि जागा ह्या सगळ्या संपूर्ण मुलांनी भरलेल्या होत्या. हे बघा. तर मित्रांनो, पुढचा बघा, CISF बघा OBC नक्षल एरिया 109 कट ऑफ गेला होता. तर CRPF बघा जनरल एरिया OBC बघा 101 कट ऑफ गेला होता. CRPF बघा नक्षल एरिया OBC बघा 90 कट ऑफ गेला होता. ITBP जनरल एरिया OBC बघा 102 कट ऑफ गेलेला. त्यानंतर ITBP नक्षल एरिया OBC बघा 87 कट ऑफ गेलेला. तर मित्रांनो, आता बघा पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्र बघा SSB बघा 116 कट ऑफ गेलेला OBC जनरल एरिया. त्यानंतर SSB बघा नक्षल एरिया OBC बघा 108 कट ऑफ गेला होता. तर 2 जागा होत्या त्यावेळेला. तर बघा, आसाम रायफल जनरल एरिया SC बघा 96 कट ऑफ गेलेला. त्यानंतर आसाम रायफल बघा नक्षल एरिया SC बघा 82 कट ऑफ गेलेला. BSF जनरल एरिया SC बघा 92 कट ऑफ गेलेला. तर BSF नक्षल एरिया SC बघा 81 कट ऑफ गेलेला. तर मित्रांनो, आता पुढचा पॉईंट बघा, हे मित्रांनो तुम्ही बघून घेऊ शकता, नाहीतर मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. तर मित्रांनो, याच्यातनं जे काही बाहेर काढायचं आहे ते मी काढलेलं आहे, पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो, पुढच्या पॉईंटकडे बघा, किंवा मुलींचा कट ऑफ आहे. खूप मुलींनी मेसेज केले होते की फायनल कट ऑफ किती जाईल सर, त्यावर व्हिडिओ बनवा, म्हणून मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, इथं मुलींचा सुद्धा तुम्ही फायनल कट ऑफ बघू शकता. आपल्या महाराष्ट्राचा आहे, दुसऱ्या कोणत्याही राज्याचा नाही. तर मित्रांनो, हे पण तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून बघायचा आहे. तर मित्रांनो, आपण पाठीमागे जाऊ. तर मित्रांनो बघा, तर मित्रांनो इथं बघू शकता मी फायनलचा कट ऑफ असा काढलेला आहे बघा. सगळ्यात कमी मेरिट कुठं लागतं तर मित्रांनो BSF मध्ये लागतं. तर मित्रांनो, BSF मध्ये मी प्रत्येक कास्टचं काढलेलं आहे, म्हणजे शेवटचा जो मुलगा लागलेला आहे तो किती मार्कावर लागलेला आहे त्याच्यानुसार मित्रांनो 2024चा आपण मेरिट ठरवलेला आहे. संपूर्ण अभ्यास करून मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मित्रांनो, फायनलचा कट ऑफ दाखवण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक सूचना करायची आहे की मित्रांनो, आपण दररोजच्या चालू घडामोडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो. तर मित्रांनो, आपल्या टेलिग्रामची जी लिंक आहे ती मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर मित्रांनो तुम्हाला ते चॅनल अतिशय उपयोगात येणार आहे. कारण मित्रांनो, मी 8 ते 9 महिन्याच्या सगळ्या करंट अफेअर्सच्या जेवढ्या PDF आहेत ते आपल्या चॅनलवर पाठवत असतो. त्यानंतर पोलीस भरती असेल, SSC GD असेल, महाराष्ट्रात कोणतीही परीक्षा असू दे मित्रांनो, मी त्या चॅनलवर अपलोड सगळ्या गोष्टी करत असतो. तर मित्रांनो, तुम्ही ते आवर्जून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता मित्रांनो, आपण फायनलच्या कट ऑफकडे वळू. तर मित्रांनो, फायनलचा कट ऑफ बघा. तर मित्रांनो बघा, ओपनमधून मित्रांनो 2023 मध्ये फायनल मित्रांनो बघा 101
जनरल एरियामधून मित्रांनो ओपनचा विद्यार्थी लागला होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो बघा, आणि नक्षल एरियातून मित्रांनो ओपनचा विद्यार्थी 87वर लागला होता. तर मित्रांनो आता बघा 108 प्लस मार्क तुम्हाला पाहिजेत. कारण 1847 जागा होत्या 2023ला महाराष्ट्रामध्ये, आणि मित्रांनो आता SSC GDच्या 2024च्या जागा किती आहेत? 977 जागा आहेत. तुम्हाला समजलं असेल 1847 आणि 977 मित्रांनो म्हणजे निम्म्या जागा आहेत. त्यामुळे मित्रांनो हा एवढा कट ऑफ लागणार असा माझा अंदाज आहे, आणि मित्रांनो मी बऱ्यापैकी तुम्हाला परफेक्ट सांगू शकतो एवढा 100% कट ऑफ लागणार आहे. तर मित्रांनो EWSचा विद्यार्थी बघा 97 जनरल एरियामधून लागला होता, फायनलचा कट ऑफ होता बघा हा. आणि मित्रांनो 88 नक्षल एरियामधून मित्रांनो विद्यार्थी लागलेला होता. तर मित्रांनो जर मुलींचा तुम्ही कट ऑफ जर पकडायचा झालं तर मित्रांनो यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे बघा, यामध्ये मित्रांनो फक्त 5 मार्कांनी कमी करायचं आहे, म्हणजे 108 - 5 करायचं आहे. म्हणजे ज्या मुली आहेत त्यांचा कट ऑफ तुम्हाला सांगतो मी फायनलचा, त्यात फक्त 5 मार्कांनी तुम्हाला मायनस करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला कट ऑफ मिळून जाईल. तर मित्रांनो मुलींचा प्रश्न मिटला. तर मित्रांनो OBC बघा, OBC 97 मित्रांनो फायनल कट ऑफ लागला होता. जनरल एरियामधून 97चा विद्यार्थी फायनल लागला होता, म्हणजे तो नोकरीवर लागला होता. त्यानंतर OBC बघा 84 नक्षल एरिया. तर मित्रांनो OBC मधून 84 वाला विद्यार्थी फायनल कट ऑफ लागला होता. तर मित्रांनो आता तुम्हाला OBCला बघा 104 प्लस मार्क पाहिजेत, EWS 104 प्लस पाहिजेत. हा दोन्ही पण कास्टचा मित्रांनो कट ऑफ सेम असतो, त्यामुळे इथे तुम्हाला कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही. इकडे तिकडे तुम्ही 1-2 प्लस मार्क फक्त धरा. SC मधून बघा जनरल एरियामधून 92 वाला विद्यार्थी फायनल लागला होता, नक्षल एरियामधून 81 वाला लागला होता. तर मित्रांनो तुम्हाला या आसपास जर मार्क असतील तर मित्रांनो तुम्ही 100% फिजिकलची तयारी करू शकता. STचा विद्यार्थी बघा 83 वरती लागला होता जनरल एरिया, त्यानंतर 79 वरती नक्षल एरियामधून लागला होता. आणि मित्रांनो आताचा कट ऑफ जो आहे तो मित्रांनो 90 प्लस जाणार आहे. तर मित्रांनो बघा हे बघू शकता, मी तुम्हाला परत एकदा मेरिट सांगतो. ओपनमध्ये तुम्ही असाल तर 108 प्लस नॉर्मलायझेशन करून मार्क हवेत. त्यानंतर बघा EWS 104 मार्क, EWS बघा 104 प्लस मार्क नॉर्मलायझेशन करून पाहिजेत. OBC बघा 104 प्लस मार्क पाहिजेत नॉर्मलायझेशन करून. SC बघा 99 प्लस मार्क पाहिजेतच पाहिजेत मित्रांनो, 100 तरी मार्क पाहिजेत तुम्हाला SC मध्ये असेल तर. तर मित्रांनो ST मध्ये बघा 90 प्लस मार्क पाहिजेत तुम्हाला नॉर्मलायझेशन करून. तर मित्रांनो हा होता 2024चा कट ऑफ, हा होता 2023चा कट ऑफ. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.